राज्य शासनाच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ग्राहकांशी व्यावहारिक मराठीमध्ये संवाद साधण्याची सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली। मुंबईतील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या निर्णयामुळे निर्माण होत असल्याचा दावा याचिकेमधून करण्यात आलाय। तर या याचिकेवरती लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। 1 महिना अधिक 3 महिने ह्या 4 महिन्यामध्ये जर त्याला मराठी आलं नाही तर मात्र त्याचा जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल, अशा प्रकारचा तो कायदा आहे, तसा नियम आहे। आणि त्यामुळे नैसर्गिक न्यायामुळे प्रत्येकाला आम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि जर कोणी न्यायालयात गेला असेल तर तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी। राज्य सरकार परिवहन खात्याच्या वतीनं आम्ही जो कायदा केलेला आहे तो किती योग्य आणि कसा आहे ह्याची माहितीसुद्धा माननीय न्यायालयाला देऊ। आणि निश्चितपणे न्यायालयावर आमचा विश्वास आहे। आम्ही आमची बाजू भक्कमपणे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं न्यायालयाला पटवून देऊ।